वन मंत्री गणेश नाईक हे आज मीरा भाईंदरमध्ये जनता दरबारासाठी येत आहेत आणि त्याचं आयोजन जे आहे ते मीरा भाईंदरचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी केलं आहे आणि ते स्वतः आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, तुम्ही आज जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते आणि ज्यांच्या कोणत्या प्रश्न आहेत ते स्थानिक लोकांचे जे काय प्रश्न ते इकडे घेऊन आले, काय सांगाल? नाही, मीरा भाईंदर महानगरपालिका हा शहरीकरण झाला आहे। या शहरातले अनेक प्रश्न आहेत ज्या सरकारशी निगडीत असतील, विविध विभागाशी निगडीत ज्यावेळी असतात, एक डिपार्टमेंट दोन डिपार्टमेंट आले त्यावेळी अनेक लोकांना चक्र मारायला लागतं। म्हणून सरकार आपल्याद्वारे आज या ठिकाणी मान्य गणेश नाईक मंत्री साहेब नाही, त्यांच्यासोबत पूर्ण सरकारचे उच्च अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि ज्यांचे काही प्रश्न आहेत ते जागेवरच सोडवलं जाईल, यासाठी आज जनता दरबारचं आयोजन केलं आहे। सर, तुमचं एवढं कणखर नेतृत्व मीरा भाईंदरमध्ये असताना सुद्धा एवढ्या मोठ्या नेत्याला मीरा भाईंदरमध्ये आणण्याचं कारण काय, असा विरोधक प्रश्न विचारते, त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा असा प्रश्न विचारते, त्या सांगता त्यांना काय सांगतो? बघा, विषय असा आहे, माझी तर इच्छा आहे मोदी साहेब पण यावं आणि देवेंद्र फडणवीस साहेब पण मीरा भाईंदरचे प्रश्न, तर त्याच्यामध्ये लोकांना चांगलं होईल की नुकसान होईल, ते मूर्ख लोक आहे। बघा, असं आहे की अनेकदा कुठलाही मंत्री असेल तरी तो आपला वरिष्ठांकडे नेहमी बैठका घेत असतो की जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे। आता उदाहरण सांगतो, नगरसेवक वॉर्डातले असतील ते आपल्या नेत्याकडे जातात, आमदाराकडे जातात, मग असं बोलायचं का तो सक्षम नाही आहे, नगरसेवक निवडून आलं, त्याचं काम आहे की मला ह्या प्रश्न सोडवायचं आहे, त्यासाठी कशी गती देता येईल हे गती देण्यासाठी आपण तो काम केलेलं आहे। आणि काही प्रश्न स्वाभाविक आहे, ते मंत्री साहेब असले तर पटकन निर्णय होतात, धाडधाड निर्णय होतात आणि सगळे अधिकारी एक सोबत असतात। आता मी तरी एखादा विषय घेतला, मी बोलले ठीक आहे, एक काम करा, तुम्ही कलेक्टर ऑफिसला तिकडचा झाला की मग तुम्ही मंत्रालयात जा, असं आहे। पण आज काय सगळे इकडे असतील, हा कलेक्टर, हा मंत्रालय, हा पोलीस, हा अधिकारी, 10 मिनिटात प्रश्न सुटतो। सर, असंही बोललं जातंय की प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये कामाचा धडाका लावला येणाऱ्या महानगरपालिकेमुळे आणि त्यासाठी त्यांना कुठेतरी रोख लावण्यासाठी ही रणनीती जी आहे ती भाजपकडून आखली जाते, असा आरोप होतो, त्या संदर्भात काय? अरे, त्यांनी काय केलं काय नाही केलं तो माझा विषय नाही, माझा जनता दरबारचा विषय आहे आणि चांगली गोष्ट आहे, त्यांनी धडाका लावला, चांगली गोष्ट आहे ना। कुठे नुकसान काय आहे, शहराचा विकासच होतो आहे ना। ते धडाक्यामध्ये या शहरामध्ये 3 वर्ष अगोदर हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं, अजून चालू नाही झालं, हा धडाका आहे का? नंतर त्यानंतर त्यांनी ते नवीन महानगरपालिकेचा कार्यालयाचं भूमिपूजन केलं 3 वर्ष अगोदर, तो धडाका आहेत का? उदाहरण सांगतोय, आता एवढे भवन देणार, हे देणार, एकालाही दिलं नाही, तो धडाका आहे का? उदाहरण सांगतो, आजही गणेश साहेब मंत्री महोदयना मीरा भाईंदरला यावं लागतो, ते असक्षम आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात। मी त्या खोलीत जात नाही, त्यांनी त्यांची कामाची स्टाईल आहे, आमची कामाची स्टाईल आहे, शेवटी आम्ही जनतेला न्याय देण्यासाठी काम करतो। धन्यवाद। हे होते स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी असं स्पष्ट सांगितलं की आम्ही जनतेच्या जे प्रश्न आहेत ते सोडवायच्या कामासाठी आम्ही त्यांना बोलवलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश, मी वैभव गाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।